व्यासपीठावर असलेले आदरणीय आमचे दुसरे मार्गदर्शक बाळासाहेब गव्हाणी साहेब, डोईजड साहेब, मगदूम परिवार आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मला वाटते 2022ला सर गेले आपल्यातून. आज 3 वर्ष होत आहे. मी सर्वप्रथम सरांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो. थोडं सरांच्या आठवणीनं मला भरून आले, कारण सर गेल्यानंतर पहिल्यांदाच मी शाळेत आलो. आणि त्याचं कारण असं आहे की शब्दशः थोरल्या भावासारखं माझ्यावर प्रेम सरांनी केलेलं. याच्या 2 आठवणी इथं सांगणं क्रमप्राप्त वाटते मला. 1997ला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी माझ्या आई रात्री 9:30ला गेल्या, वयाच्या 58व्या वर्षी. 9:30ला गेल्या. मी राहतो देवकर पालनमध्ये, सर राहतात इकडे विचार इमारत सदरबाजारमध्ये. 10:30 सर माझ्या दारात होते. म्हणजे तासाभरात त्यांना कळालं, आणि कळाल्याबरोबर मला वाटतं 1 मिनिट घरी थांबले नसणार, आणि ते माझ्या दारात आले. माझ्या पाठीवर त्यांनी हात, लाटकर सर पण होते, सरांना घेऊन आले होते. दुसरी आठवण, त्याच वर्षी जी दिवाळी आली, पहिली दिवाळी, तर आमच्या सण करत नाहीत वर्षभर. तर दिवाळीच्या आधी मला वाटतं 1-2 दिवस आमचे पै पाहुण्यांनी सुद्धा फराळ आणला नव्हता, तर पहिला फराळ सर घेऊन आले होते माझ्याकडे. आणि नेहमीच माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम होतं, धाकट्या भावासारखं प्रेम होतं. आणि त्यामुळे मला इथं आल्यानंतर सातत्यानं सरांची भरून येऊन अशी आठवण होती. त्यामुळे मी विनम्र अभिवादन करतो. रियाजने बराच वेळा मला कार्यक्रमाला येण्याची विनंती केली, या काका या. पण 14 जुलै 2021ला माझा एक छोटा ॲक्सिडेंट झाला, आणि गेली 3 वर्ष मी कशी काढलीत मला माहिती आहे. फक्त त्या 3 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2 कामं फार मोठी झाली. एक तर माझं PhDचं काम झालं, आणि PhD मला मिळाली. सर असते तर अधिक आनंद झाला असता. आणि माझ्याकडून लिखाण खूप झालं. सामनासारख्या, लोकसत्तासारख्या महाराष्ट्रातील आघाडीच्या पेपरमध्ये माझे लेख येऊ लागले. त्या व्यासंग करता आला, वाचन करता मला आलं. त्या आजारपणाचं माझं फलित. पण तुमच्यासारख्या लोकांच्या सान्निध्यात मला येता आलं नाही. परवाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला व्यंकाप्पा माझ्याकडे आले आणि म्हणजे सुनील, तू रजपूतवाडीला यायला पाहिजेस आणि तूच बाबासाहेबांच्यावर बोललं पाहिजेस. काय मी नाही म्हटलं, मला अजून तब्येत साथ देत नाही म्हटले. तू बाहेर पड, तू सोशल वर्कर आहेस, तू घरात बसशील तेवढं तू बरा होणार नाही, आणि मी गाडी पाठवून देतो आणि तू ये. आणि मग मी त्या कार्यक्रमाला गेलो. आणि दुसऱ्या कार्यक्रमाला, आज शाहू महाराजांच्या कार्यक्रमाला मला यायची संधी तुम्ही सर्वांनी दिली. मी तुम्हा सर्वांचं या निमित्तानं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि आभार मानतो. पाठक सरांचं हार्दिक अभिनंदन करतो. शाहू महाराजांच्या नावाने त्यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर इथे एक वकील मित्र ठोकळे यांना, त्याचा सत्कार झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मला सांगितलं की त्यानं वकिलीची परीक्षा दिली. त्यांच्या आई आपल्याकडे शिक्षिका वगैरे आहेत, त्याचंही मी अभिनंदन करतो. नाईक मॅडमचं अभिनंदन करतो. आणि ज्यांचे तुम्ही सत्कार केले त्यांचं तुमच्या सर्वांच्या वतीने मी लहान असून मी अभिनंदन करतो. आणि माझ्या विषयाकडे वळतो. मला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भोगम नाही असं बिंदास भोगम सरांनी फोन केला, त्याने आग्रही केला आणि काल माझ्याकडून विषय मागून घेतला. मी थोडंसं म्हणजे 1-2 मिनिटांनी फोन करतो, कारण शाहू महाराजांच्या विषयी बोलायचं तर ते 1-2 तासात किंवा एका विषयावर होणं शक्य नाही. प्रत्येक त्यांचा पैलू आपण आटाट घेऊन बोलू शकतो, इतके मोठे शाहू महाराज आहेत. आणि त्यातून मला सुचलं की राजर्षी शाहू महाराज, आभाळा एवढा महापुरुष किंवा आभाळा एवढा माणूस, असा विषय ठेवूया. तर त्या विषयाला मी सुरुवात करतो आहे. सुखदुःखाच्या वादळात हा गरिबांचा वाली,
सुखदुःखाच्या वादळात हा गरिबांचा वाली, आकाशाची माया याची पांघरून घाली. हिरे मानके सोने उधळा, जय जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा, तुझला हा मुजरा, तुझला हा मुजरा. कविवर्य आदरणीय सूर्यकांत खांडेकर सरांची ही कविता आहे. अतिशय मार्मिक आणि अतिशय जिव्हाळ्याचं वर्णन ह्या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. मित्रो, 26 जून 1874 साली महाराजांचा जन्म झाला. महाराज हे कागलच्या घाडगे घराण्यात, त्यांचं नाव यशवंत. आणि मग इकडे दत्तक आले 17 मार्च 1884ला, आणि त्यांचं नाव कोल्हापूरचे शाहू महाराज म्हणून ठेवलं गेलं. दत्तक आले त्यावेळी अवघे 10 वर्षाचे होते. आणि राज्यारोहण जो झाला त्यांचा, तो झाला 2 एप्रिल 1894ला. म्हणजे त्यावेळी ते अवघे 20 वर्षाचे होते. 20 वर्षाच्या मुलानं इतकं मोठं काम करणं खरोखर हा चमत्कार आहे. म्हणजे चमत्कारावर विश्वास असो नसतो, पण मला तरी नेहमी सातत्यानं राजर्षी शाहू महाराज वाचताना, अभ्यास करताना, त्यांच्याविषयी व्यासन करताना हा एक चमत्कार आहे. आणि हा मानवी चमत्कार आहे, आणि तो त्यांच्या कर्तृत्वाचा आहे असं मला सातत्यानं वाटतं. अर्थात पहिल्यांदा जर त्यांनी काय केलं असेल तर आपल्या संस्थांचा दौरा त्यांनी आखला. अगदी साध्या साध्या खेडेगावात, आदिवासी पाड्यात सुद्धा ते गेले, धनगर वाड्यात सुद्धा गेले. माझी जनता कशी राहते हे त्यांना बघायचं होतं. आणि आजवरचा इतिहास असा आहे, लाटकर सरांना माहीत असेल किंवा गवाई सरांना, जे जे पंतप्रधान झालेत त्यांनी भारताचा दौरा केलेला आहे. म्हणजे चंद्रशेखरसुद्धा पायी आले, कोल्हापुरात पण आले. त्यावेळी आपण कोगनुळीला त्यांचं स्वागत केलं. नंतर चंद्रशेखर कमी वेळेचे काय असणार, पण पंतप्रधान झाले. म्हणजे हा जो विचार आहे तो शाहू महाराजांनी दिलेला आहे, आणि तो देशाच्या पंतप्रधानात दिलेला आहे. ज्या देशाचं तुम्ही नेतृत्व करताय तो देश तुम्ही फिरला पाहिजे, बघितला पाहिजे. आणि महात्मा गांधींनीसुद्धा हेच केलं. गांधींनी भारत सगळा पिंजून काढला, चालत फिरले. आणि मग माझ्या जनतेवर वस्त्र नाही, निर्वस्त्रपणे ते राहत आहेत, म्हणून त्यांनी वस्त्र सोडले, हे आपल्याला इतिहास माहिती आहे. तर त्यांनी संस्थांचा दौरा केला, प्रत्यक्ष जनतेत सहभाग घेतला. त्यांनी मी फार मोजक्या गोष्टी सांगणार आहे, कारण महाराज कोल्हापूरच्या जनतेला बऱ्यापैकी माहिती आहे. तर त्यांच्या अप्रकाशित किंवा ज्या प्रकाश पडलेला नाही अशा गोष्टीवरच मी जरा बोलतो. आणि तो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो भावीलसुद्धा तुम्हाला. तर त्यांनी जनतेत प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्यकारभार त्यांनी करायला सुरुवात केली. महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले आपल्यात म्हणतात. तर उक्तीप्रमाणे त्यांची कृती असायची. काय म्हणजे ते बोलायचे एक आणि करायचे एक, असं कधीच त्यांच्या अवघ्या आयुष्यात कधी झालेलं नाही. काय आणि प्रजेच्या सुखाची आणि कल्याणाची भूमिका घेऊन ते जगलेले आहे. कधीही म्हणजे दिवसाचे 24 तास कधीही त्यांनी आपल्या प्रजेच्या कल्याणात बाजूला गेले नाहीत. कल्याणाचा विचार करूनच ते जगले. आणि मग रयतेवर जुलूम काय होत होता काही लोकांच्याकडून, तो त्यांनी अतिशय चाणाक्षपणे आणि अतिशय विचारपूर्वक त्यांनी तो जुलूम आणि त्यांना तो जुलूम निपटला आणि न्याय देण्याची प्रक्रिया केलेली आहे. साधं गंगाराम कांबळेंचं उदाहरण मी या ठिकाणी देतो. गंगाराम कांबळे हे मोत्तद्दार होते वाड्यावर, आणि महाराज गेले होते दिल्लीला. दिल्लीतून महाराज आले आणि त्यांना कळालं की गंगाराम चुकून उच्चवर्णीयांच्या विहिरीतलं पाणी त्यानं घेतलं आणि त्याची पाठ फोडली तत्कालीन उच्चवर्णीय लोकांनी, की तू विहीर बाटवली म्हणून. महाराजांना आल्यावर कळालं की गंगारामला मारहाण झाली. महाराज आले आणि महाराजांनी किती डोकं चाललं बघा. महाराजांनी सांगितलं, अरे मी इथं होतो म्हणून मी नसतो तर तुझं काय झालं असतं, तू एक काम कर, मी तुला चहाचं हॉटेल घालून देतो. गंगाराम घाबरला आणि म्हणजे मी नुसती विहीर बाटवली तर मला मारहाण केली, आणि चहाचं हॉटेल घातलं तर माझ्याकडे चहा प्यायला कोण येणार नाही. नाही म्हणजे तुला जागा देतो, तुला सगळं साहित्य देतो, तू घाल, पुढचं माझं मी बघतो. शाहू महाराजांचं एक स्वभावाचं वैशिष्ट्य जाता सांगतो की ते ग्रामीण भागात गेले की शेतकऱ्यांसारखं बोलायची, उच्चवर्णीय सुसंस्कृत लोकांच्यात गेले की त्यांच्या पद्धतीने बोलायची,
धनगरवाड्यात गेले की धनगरांबरोबर बोलायची, संस्कृतवर अस्खलित बोलायची आणि इंग्रजीचा तर त्यांचा गाढा अभ्यास होता. तर ते फार गंगारामला त्याच्या भाषेत बोलले, अरे गंगाराम तू कर तरी, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि त्यांनी गंगारामला हॉटेल घालायला लावलं. ज्यांनी त्याच्या पाठीवर ओळ उठवले होते त्यांना आपल्या खडखड्यात घेतलं आणि थेट गंगारामच्या हॉटेलच्या दारात आले. आणि गंगारामला म्हणले, अरे गंगाराम तुझा चहा लई बरा असतोय रे, का आम्हाला काही चहा पाहिजे तोच का नाहीस. गंगाराम लटपटला, महाराजांना चहा कसा द्यायचा, मी तर मागासवर्गीय. अरे नाही, आण म्हणले, चहा करून आण. गंगाराम गडबड, आणि सगळ्यांना आण, मला एकट्याला आणून नको, सगळ्यांना आण. आता पाठीमागचे सगळे सरदार, सगळे त्यांचे मानमराददार सगळे ते आश्चर्य झाले की ज्याला केवळ वीर पाटोळी म्हणून आपण मारले आणि त्याच्या हातचा परत चहा प्यायचा, पण महाराजांच्या समोर नाही म्हणणार कोण. पहिला कप महाराजांनी उचलला, आपल्या ओटाला लावला, सगळ्यांना ना इलाजाने का होईना पण गंगारामचा चहा प्यायला लागला. आणि खऱ्या अर्थाने ती सामाजिक क्रांती आहे असं माझ्यासारख्या एका पत्रकाराला वाटतं. कारण त्या काळामध्ये अतिशय अशक्य असणारं काम महाराजांनी अत्यंत चाणाक्ष बुद्धीनं केलेलं तुम्हाला दिसून. त्यांनी ज्यांनी मारलं त्यांना काय बोलले नाही, पण त्यांना वटणीवर कसं आणलं हे यातून तुम्हाला दिसतंय. त्यानंतर महाराजांच्याकडे एक ज्योतिष आला प्रख्यात, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत असेल. आणि महाराजांचे खाजगी कुदरेकरी आले आणि महाराजांना त्यांनी सांगितलं की असं असं ज्योतिष आहे आणि तो भविष्यातलं सगळं सांगतोय आणि फार मोठा आहे, काशीहून आला आहे आणि उद्या वाड्यावर येणार आहे तुम्हाला भेटायला. येऊ दे म्हणले, तो भविष्य सांगतोय तर येऊ दे. आणि सकाळी 10-11च्या दरम्यान दरबारात तो हजर झाला. महाराज म्हणले, अरे बाबा तुझी ओळख दे, कोण तू. तर मी असं वाराणसीचा अमुक अमुक पंडित आणि पाठीमागचं पुढचं सगळं सांगतोय म्हटलं. ज्योतिषवर माझं प्रचंड प्रभाव आहे, ज्योतिषाचा अभ्यास आहे. बरं बरं बरं. महाराजांच्या आजूबाजूला होते, त्यांना एवढं काही ते त्यातलं मर्म कळालं नाही. ते म्हणजे आता महाराजाला ज्योतिष विचारणार आणि महाराज प्रचंड याला बिदागी देणार. बिदागी म्हणजे मानधन. महाराजांनी त्याचं ऐकून घेतलं आणि पारेकऱ्याला बोलवलं. याला म्हटले काढण्या घाला आणि याला अटक कर म्हटले, तुरुंगात टाक. ज्योतिषी गडबडला. तू म्हणला, अहो मी तुमचं भविष्य सांगायला आलोय, मी काय गुन्हा केलेला नाही. काल म्हटले संध्याकाळी त्याला घेऊन माझ्यासमोर येईल. सकाळी 10 पासून संध्याकाळपर्यंत त्याला वाड्यातल्या त्या तुरुंगात म्हणजे त्याच्या नजरकैदेमध्ये ठेवलं आणि संध्याकाळी त्या ज्योतिषाला महाराजांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, अरे तुला भविष्य माहीत नव्हतं येण्यापूर्वी की आज मी अटक होणार आहे म्हणून, आणि माझं भविष्य तू काय सांगणार. तर ज्योतिषांबद्दल म्हणजे कर्मकांड, अंधश्रद्धा ह्याचं आपल्या शेजारच्या लोकांना, आपल्या जनतेला कसं शिकवावं हे सुद्धा महाराजांनी यातून दाखवून दिलेलं आहे. साताऱ्यातील मुतपाक खाण्यातला एक प्रसंग आहे. अण्णा महाराज साताराहून कोल्हापूरला आले एका कुस्तीच्या निमित्ताने. अण्णा महाराजांची, शाहू महाराजांनी इथं फार चांगली बडदास्त ठेवली. आणि मग अण्णा महाराजांनी त्यांना विनंती केली की मी आता परवीर संस्थानात आलो आहे, तुम्ही सातारा संस्थानमध्ये कधी येणार सांगा. आणि मग महाराजांनी एक वेळ दिली आणि त्या दिवशी ते सातारला गेले. सातारला गेल्यानंतर मोठा शाहीखाना वगैरे अण्णा महाराजांनी ठेवला होता. आणि फिरता 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 महाराज मृत पाकखान्यात गेले, म्हणजे ज्याला आपण किचन म्हणतो आत्ताच्या भाषेत. आणि गेल्यानंतर तिथला एक गलेलट्ट भटजी महाराजांना, तुम्ही आज कुठे यायला लागला म्हणलं. ते म्हणले, का काय झालं. नाही म्हणले, विटाळवील म्हणले, विटाळवील तुम्ही आत येऊ नका. महाराज म्हणले, अरे मी राजा, मी क्षत्रिय आणि माझा विटाळ तुला होतोय.
आणि त्याचवेळी त्या भट्टीच्या काखेत मांजर होतं आणि तो मांजराला कुरवळत होता. म्हणजे प्राण्यापेक्षा सुद्धा आमच्यासारख्याला वाईट वागणूक हे देतात. आणि मी राजा असून तर सामान्य माणसाला, सामान्य गरीब जनतेला, दीनदलित जनतेला कशी वागणूक देत असतील हे महाराजांनी सातारच्या त्या भेटीत लक्षात आणलं. आणि म्हणून मागासवर्गीयांना आरक्षणाचा कायदा आल्याबरोबर केला महाराजांनी त्या विचारात. म्हणजे आज महाराज इतके कृतिशील होते. काय दुसरी घटना सांगतो मी. महाराजांचं बरंचसं प्लेगच्या साथीत किंवा दुष्काळावर मात वगैरे करणारं मला माहिती आहे, पण ते मी सांगत नाही. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातून महाराज किती महापुरुष मोठे होते आबाळा एवढे हे लक्षात येईल तुमच्या. महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा एक कायदा केला. त्यावेळी मुलांना शाळेत घातलं जायचं नाही. आणि महाराजांनी जो आपल्या मुलग्याला पाल्याला शाळेत घालत नाही त्याला 1 रुपया दंड चालू केला संस्कारात. आणि इतकंच नव्हे तर प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा कायदा जगभरात पहिल्यांदा करवीर संस्थांमध्ये झाला. म्हणजे नंतर शासनानं त्याची अंमलबजावणी केली, म्हणजे केंद्र सरकारने केली, राज्य सरकारने केली. पण शाहू महाराजांचे बरेच निर्णय पहिल्यांदा इथं झाले आणि मग सरकारनं घेतले. बऱ्याचदा लोकांना टिळकांविषयी आणि शाहू महाराजांविषयी बरंचसं माहिती नाही. अजून काही अप्रकाशित घटना आहेत. टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं आणि टिळक हे स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी होते आणि ब्रिटिशांना माहिती होतं. त्यामुळं ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांच्या ह्या पुस्तकाला परमिशन देत नव्हतं, गीता रहस्य. कारण त्यातून स्वातंत्र्य चळवळीला काहीतरी आणि ऊर्जितावस्था येईल किंवा काहीतरी मोठं घडेल ही ब्रिटिशांना भीती होती. हे राजर्षी शाहू महाराजांना कळालं. महाराज पुण्यात गेले. पूर्वीचा गायकवाड वाडा, आता तो टिळक वाडा. आणि टिळकांच्याकडे गेले आणि म्हणले बळवंतराव, टिळकांचं नाव बळवंतराव, बळवंतराव तुम्ही त्या मंडाल्याच्या तुरुंगात काहीतरी बाड लिहिले म्हणून मला कळालं आणि ते जरा मला द्या. टिळक उठले, आपल्या आतल्या दिवाणखान्यातल्या अलमारीत गेले, ते जे लिहिलेले ते आणलं आणि महाराजांच्याकडे सुपूर्द केलं. महाराजांनी ते घेतलं, तिथंच डोक्यावरचा फेटा काढला आणि थोडं चाळलं आणि जातो म्हणून जिना उतरून खाली आले. टिळकांची जी सहकारी होती पुण्यातली त्यांनी दंगा चालू केला. म्हणले लोकमान्य तुम्ही कशाला दिले त्यांच्याकडे, आता ते परत येणार का? शाहू महाराज तुम्हाला माहिती आहेत तुमच्या विरोधात म्हणजे ताईसाहेब प्रकरण वगैरे झालं होतं ना तत्पूर्वी, आणि हे तुम्ही बाड दिलं आता ते येणार नाही परत. मगरीनं माणिक गिळला म्हणायचं, असं ते पुणेरी भाषा. टिळक त्यावेळी काय म्हणले की मला त्याची काळजी नाही म्हणली. शाहू महाराज हे छत्रपती आहे आणि छत्रपतीच्या शब्दाला तेवढीच किंमत असते जेवढी त्याच्या राजसिंहासनाला असते. आणि महाराज मला ते परत करणार. आणि तुमची शंका जर रास्त ठरली तर म्हणजे मी पुन्हा लिहून काढून गीता रहस्य, माझ्या डोक्यात आहे सगळं. म्हणजे 2 महापुरुष कसे असतात बघा. आणि ह्याच्याबरोबर पुढची घटना जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की लोकमान्य किती मोठे आहेत आणि शाहू महाराजही किती मोठे आहेत. ते जे वरती दिवाणखान्यात त्यांचे बसले होते गीता रहस्य चाळत, त्यावेळी फेटा काढून ठेवला होता. म्हणजे कसं आहे, धार्मिक पुस्तक वाचताना फेटा किंवा टोपी वगैरे घालायची नसते असं काही ते प्रघात आहे. त्यामुळे महाराजांनी तो राखला होता. आणि गडबडीत तसेच ते खाली वाड्याच्या खाली आले आणि महाराज बग्गीत बसले. आणि वरती टिळकांना सांगितलं नाही नाही महाराज फेटा विसरून गेले.
मग टिळकाने स्वतः तो फेटा घेतला होता, खाली आले आणि शाहू महाराजांना म्हणले, महाराज तुम्ही फेटा विसरूनच आमच्याकडे निघाला. बघा त्यावेळी पुण्यातली बरीच मंडळी बघायला आली, खाली शाहू महाराज आले म्हणून गर्दी जमली होती. त्या सगळ्या गर्दीच्या समोर महाराज म्हटले, मग आता फेटा तुम्ही आणलायच तर आमच्या डोईवर तुम्हीच घाला म्हटले. म्हणजे टिळकांच्याकडून कशी मान्यता घ्यायची शाहू महाराज म्हणून, अशा पद्धतीनं त्यांनी ते घेतलेलं. आणि ही दोघंही लोक महापुरुष आहेत, वैचारिक मतभेद असतात पण त्याच्यात मनभेद नव्हता हे नक्की ह्या कथेवरून समजते. ह्याच्या पुढचं उदाहरण असं आहे की टिळकांचं गीता रहस्य हे ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून मान्य करून शाहू महाराजांनी आणलं आणि पुन्हा गायकवाड वाड्यात घेऊन टिळकांना दिलं आणि आता तुम्ही प्रकाशित करा म्हणले. इतकंच नाही तर त्याला 5,000 रुपये देणगी त्या काळात दिली. म्हणजे हा शाहू महाराज. मी जे भोगम सरांना सांगितलं की राजर्षी शाहू महाराज आभाळा एवढा माणूस, तर हे आभाळा एवढं त्याचं हृदय अशा पद्धतीचं होतं. अतिशय मोठ्या मनाचा माणूस. आपल्या पहिलं महायुद्ध ज्यावेळी 1914ला झालं त्यावेळी किर्लोस्करांनी नांगराचा कारखाना काढला होता, हे तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. पण त्या नांगराला जे लोखंड लागायचं ते जर्मनमधून आणि इंग्लंडमधून येत होते. पण या महायुद्धामुळे ते लोखंड यायचं बंद झालं. त्याचा जो रंग यायचा तो युरोपवरून यायचा, नांगराला जो रंग द्यायचा. पण युद्धामुळे सगळं येणं बंद झालं. महाराजांच्या लक्षात ते आल्यानंतर महाराजांच्याकडे म्हणजे किर्लोस्करांचं काम करणारा एक राजाभाई आदमजी म्हणून होता, त्यांना वाड्यावर बोलवून घेतलं आणि किर्लोस्करांचा कारखाना बंद पडला असं मला कळालं. कशामुळं तर लोखंड मिळत नाही म्हणून त्यानं सांगितलं. तर महाराजांनी आपल्या वाड्यावरल्या तोफा दिल्या आणि तोफा वितळा म्हणून सांगितलं आणि त्यापासून नांगर बनवा म्हणून सांगितलं. तर किर्लोस्करांना खऱ्या अर्थानं उभा राहण्याचं काम, उभा करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आता ह्या अशा बऱ्याच गोष्टी महाराज ब्राह्मण दृष्टी होती असं म्हटलं जातं आहे. मग किर्लोस्करांना मदत करणं किंवा बालगंधर्वांचा किस्सा सांगतो. बालगंधर्व पंडित महाराजांच्याकडे आले, अवघे 14-15 वर्षाचे होते. पंडित महाराजांना सांगितलं की 14-15 वर्षाचा मुलगा मिरजेहून माझ्याकडे आला आहे आणि त्याचं महाराज वाड्यावर गाणं ठेवूया काय. महाराज कलाप्रिय, कलेचे भोगते. ते म्हणले वय बघायचं नाही, त्याचं गाणं बघूया, ऐकूया. आणि वाड्यावर आणलं आणि महाराजांना त्यावेळी ते गात असताना लक्षात आलं की त्यांचा एक कान निकामी बालगंधर्वांचा. कारण ज्यावेळी टाळ्या पडायच्या ते उजवीकडून टाळ्या पडल्या की ते उजवीकडेच फक्त बालगंधर्व बघायचे, पण डाव्या बाजूनं टाळ्या पडल्या की ती म्हणजे बघायचंच नाही. महाराज किती सूक्ष्म आणि किती चाणाक्ष होते बघा. महाराजांनी ते ओळखलं आणि आपल्याकडे VS काटे होते वाड्यावर डॉक्टर, त्यांना बोलवलं आणि काटे डॉक्टरांना सांगितलं की ह्यांचे जरा कार्यक्रम झाल्यानंतर कान तपासा. आणि मग काटे म्हटले की महाराज तुमचा होरा खरा ठरला, त्यांना एका कानानं ऐकायला येत नाही. आणि मग महाराजांनी स्वतःच्या खर्चानं त्यांना स्वतः त्यांचे भाऊसाहेब महाराज कागलकर यांना बरोबर दिलं आणि मिरजेला ने आणि मिरजेच्या एका तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं आणि त्यांच्या कानाचं ऑपरेशन केलं आणि पुढे हे बालगंधर्व झाले. म्हणजे बालगंधर्वांच्या बाबतीतसुद्धा महाराजांनी अशा पद्धतीनं काम केलं. माझ्या पेठेतील शाहिरांचे शिरोमणी ज्यांना म्हणतात, शाहीर लहरी आहेत, त्यांचं नाव जंगली मुजावर. त्यावेळी मी आत्ता जिथं राहतो आहे तिथं जंगलवदाचा असा भाग होता आणि तिथे हे लहरी आदर राहायचे. त्यांचा व्यवसाय काय तर पूर्वी दाढी वस्ताऱ्यानं करायचे. तुम्हाला माहिती आहे, वस्तारा असायचा, वस्तारा नाभिक समाजाकडे. तर वस्ताऱ्याला धार लावणं आणि कात्रीला धार लावणं हा त्यांचा व्यवसाय. आणि वस्ताऱ्याला धार लावता 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 ते काहीतरी गुणगुणायचे. आणि ही गोष्ट पठ्ठेबापूराव कोल्हापुरात आली होती. त्यांना त्यांच्या एका लावणीवरनं लक्षात आलं की ही लावणी त्या जंगली मुजावरनं लिहिलेली आहे, मग त्याला भेटायचं म्हणे. मग पठ्ठेबापूराव स्वतः आले
आमच्या शिवायकडे त्यांच्या फिंगाई गल्लीच्या पलीकडे त्यांचं घर होतं. आणि हैदर साहेबांना भेटले आणि म्हणजे तुम्ही लिहू शकाल काय? लिहू. पठ्ठेबापूराव म्हणजे मोठा माणूस त्या काळात, आणि त्यांच्या त्या कलापथकात म्हणजे तमाशात लिहायचं म्हणजे मोठा सन्मानच ना कलावंतांना. आणि लहरी हैदर म्हणले ठीक आहे, आणि त्यांनी काही लावण्या त्यांना लिहून दिल्या. मग बापूराव काय म्हणले, त्यावेळी पवळा होती त्यांची, कोल्हापुरातच प्रयोग करायचा पहिला. आणि मग पहिले थिएटरला पठ्ठेबापूरावांचा कार्यक्रम ठरवला. आणि पठ्ठेबापूरावांच्यावर शाहू महाराजांचं फार चांगलं प्रेम होतं, म्हणजे त्यांच्या एकूण तमासगिरीच्या त्या कलेवर. आणि महाराज म्हणले, अरे बापू तू प्रयोग लावलायस म्हणून कळालं. होय महाराज, त्यासाठीच आलो तुम्हाला सांगायला, तुम्ही यायला पाहिजे. ते म्हणले मी येतो, पण एक अट आहे म्हणजे. पूर्वी काय असायचं की केशवराव असू देत, बालगंधर्व असू देत, खाडिलकर असू देत, देवल असू देत, त्यांचा प्रयोग चालू झाला की त्या संस्थानातला राजा आला की तो प्रयोग तिथं थांबायचा आणि पुन्हा पहिल्यापासून करायचा. अशी एक पद्धत होती राजाला मान म्हणून. पण महाराज म्हणले मी येणार, पण माझा कसलाही बडेजाव ठेवायचा नाही. तुझा प्रयोग चालू झाला असला तरी तो चालू ठेवायचास. माझं मी येऊन तुझ्या शब्दाला मान देतो आणि मी येतो. आणि महाराज बघा, महाराज असून खरं म्हणजे आज आमदार खासदार कॉर्पोरेटरसुद्धा आपली राखीव जागा बघतोय पहिल्या चेअरवर आहे काय, पण महाराज पाठीमागे येऊन बस, आपल्या काही खाजगीतल्या हुजुरांना वगैरे घेऊन मागं बस. आणि बापूरावचा कार्यक्रम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. आणि त्यामध्ये एक लावणी होती, पडद्याआड जोगन माझी लपशील का. पुढे बरंच वर्डिंग आहे पण ते माझ्याकडे नाही आहे, पण ते पडद्याआड जोगीन तू लपशील का असे. आणि त्यामध्ये स्त्रियांच्यावर पूर्वीची बुरखा पद्धत होती किंवा उमऱ्याच्या बाहेर पडायचं नाही, पदर घेऊनच म्हणजे आम्हाला माहीत आहे की आमच्या लहानपणी आमच्या मामांची वगैरे लग्न झाली तर त्या मामीना वगैरे लग्नानंतरच तिने बघितलं, कारण ते लग्नातसुद्धा अशी म्हणजे शाहू महाराजांच्या काळात पद्धत होती. तर त्यावरती हैदर साहेबांनी कवन केलं होतं. हैदर साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की ते पुढच्या 40 वर्षाची दूरदृष्टी त्यांना होती. त्यांचं 1939 सालचं एक कवन आहे, मी हो तुमच्या पुढे जरा बसते आणि सायकल मारावं असते. म्हणजे स्त्रियांनी सायकल चालवून हे अवघड होतं, नवऱ्याबरोबर फिरायला जाणं अवघड होतं. अशा वेळी सायकलच्या पुढं बसलं त्यांनी लिहून ठेवलं आहे, मी हो तुमच्या पुढे जरा बसते आणि सायकल मारावं असते. हे लहरी आहे हैदर साहेब. आणि मग हैदर साहेबांचा एक किस्सा सांगतो. हैदर साहेब वस्ताऱ्याला धार लावायचा व्यवसाय करायचे आणि लहर आली की लिहायचे म्हणजे त्यांच्या डोक्यातच असायचं. त्यांना फारसं लिहायला येत नव्हतं, कारण त्यांचे शिक्षण काय झालं नव्हतं. ते सांगायचे आणि मग दुसरं कोणतरी लिहून घ्यायचं. मग ते पडद्याआड जोगून तू लपशील का हे जे कवन ते महाराजांनी त्यातलं वारीच्या त्यानं सामाजिक सुधारणेवर लिहिले म्हणले. आणि प्रयोग झाल्यावर पाठीमाग गेले आणि पट्टेबाई बापूरावांना विचारलं, अरे ती मगाची लावणी बापू कुणी रचली रे ती. महाराज म्हणले तुमच्या गावचाच आहे. बापूराव पण अशीच भाषा बोलायची ना, माझ्या गावचा. महाराज म्हणजे वैशिष्ट्य, ज्या ज्या लोकांकडे जायचे त्यांची भाषा ती आधी अवगत करून त्या भाषेत बोलायची. माझ्या गावचा आहे. अरे कोण? अहो ते मुजावर, जंगली मुजावर म्हणून आहे तो, फिरंगाईच्या देवळाच्या तिथं. तेवढंच ऐकलं, आले आणि दुसऱ्या दिवशी आपला गाडा लावून दिला लहरी हैदरच्या घरात. त्याला घेऊन वाड्यावया म्हणजे ताबडतोब असेल तसं घेऊन या. लोक लहरी हैदरांच्या घरी आली. हैदर साहेबांना सांगितलं की तुम्हाला वाड्यावर बोलू. पूर्वीच्या काळी असा एक समज असायचा की सामान्य माणसाच्या दारात जर वाड्यावरनं गाडा आला किंवा बोलावणं आलं तर आपण काहीतरी गुन्हा केला आहे आणि म्हणून बोलवले, अशी सगळ्यांचीच एक धारणा असायची. त्यामुळे हैदर साहेब घाबरले. म्हणजे मी काय केले? नाही असतील तसं तुला याला सांगितले, बोलवले, बस गाडी. म्हणजे गाडा होता तो, खडकडा म्हणायची. बस हैदर साहेब आले. हैदर साहेब
वाड्यावाले तोपर्यंत वाड्यावरनं महाराज सोनतळीला गेले होते. महत्त्वाची काही मंडळी तिथं भेटायला आली होती. ते त्यानं सांगितलं की त्या हैदरला घेऊन आला की त्याला सोनतळीला पाठवून द्या. सोनतळीला आले. महाराज बसलेले बाहेर असे. हैदर साहेबांना उभा केलं. हैदर साहेब लट 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 कापायला लागले, कारण त्यांना वाटलं मी काहीतरी गुन्हा केला आहे. आणि महाराज तसे फार बिलंतर जरा विनोदी पण होती. ते त्याचं बघितल्यावर महाराज म्हणले, अरे हैदर, काल मी बापूच्या तमाशाला आलतो, ते लावणी तू अशी का लिहिली आहेस रे? पडदा नशीनं मी काय काय ते काय लिहिले? नाही देवा म्हणला, बापूरावना जसं पाहिजे होतं, त्यांची सूचना होती त्यावर हुकूम मी लिहिलं, माझा काय दोष त्यात? अरे दोष काय नाही म्हणले, मला ती आवडली लावणी. काय? अरे ती तुझी लावणी आवडली म्हणले, तू लिहितोयस कसं काय म्हणले? शिक्षण नाही तुझं, काय नाही म्हणतोय, मग हे लिहितोयस कसं काय? नाही देवा म्हणतोय. पूर्वी महाराजांना देवा म्हणण्याची एक पद्धत होती बरं का. देवा मला सुचतंय आणि मी लिहितोय, लहर आली की मी लिहितोय. हां मग आता माझ्यावर लिहि बरं म्हणले, आता लिहि समोर माझ्या. अहो ती घाबरली की हैदर साहेब घाबरले आणि पुन्हा म्हणजे महाराज म्हणले, मला असं हुकमाचा ताबेदार म्हणून असं लिहिता येणार नाही, माझी लहर आली की मी येणार. आणि आता महिलावर काय तरी पण सांगतो, त्यांना ते घाबरून एक नंबरला लागले आणि ते सोनतळीच्या त्या टॉयलेट ब्लॉकमध्ये गेले आणि तिथं त्यांना लहर आली आणि सुचले शाहू महाराजांच्यावरचं कवर आणि आले आणि महाराज सुचले म्हणजे 2 मिनिटापूर्वी याला म्हटलं म्हण माझ्यावर, तर काय नाही म्हटला, आणि आता सुचले म्हणतोय. बाहेर म्हणले म्हण. आणि त्यांनी शाहू महाराजांच्यावर एक अतिशय चांगलं कवन ते केलेलं आहे. आपल्याला लोककलेच्या पुस्तकात ते मिळते. शाहू महाराज म्हणले, अरे मुझ्यावर 2 मिनिटापूर्वी मला म्हटलास की मला काही सुचत नाही, आणि लग्न जावं लागलं म्हणते सुचले लिहितो, आणि तू म्हटलाच म्हणले ते पण मला आवडलं म्हणले. सरदार वगैरे सगळीच बसलेली, ती पाहुणे मंडळी परदेशी आली तीही बसलेली, आणि जंगली आजपर्यंत तू जंगली नाहीस, तू लहरी हैदर आहेस. म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे हैदर ह्या नावाला फार मोठा अर्थ आहे उर्दूमध्ये. आणि तू आजपासून जंगली मुजावर नाहीस, तर तू आजपासून लहरी हैदर आहेस. आणि त्या देशातली पहिली पदवी आहे. लोकमान्य आणि महात्मा वगैरे हे देण्याही पूर्वी शाहू महाराजांनी पहिली पदवी एका कलावंताला दिली आहे, आणि त्याचं नाव लहरी हैदर. महाराजांनी वेगवेगळ्या जातीची वसतिगृह केली. मला पण कॉलेजला असताना सर असं वाटायचं की महाराजांचा तर जातीभेद मोडायचा होता, आणि मग वेगवेगळ्या जातींची वसतिगृह कशाबद्दल, किंवा वेगवेगळ्या जातींना शिष्यवृत्ती द्यायची हे कशाबद्दल, की एकत्र का नाही, एकत्र बसलं तर जातीय सलो का निर्माण होईल, सौहार्द निर्माण होईल त्यात, हे का नाही. पण महाराजांची एक गोष्ट आहे, सांगलीचे अभ्यंकर वकील, आता आपले वकील कुठे आहेत सत्कार केलेले, अभ्यंकर वकील महाराजांच्याकडे. आणि महाराज काय करायचे, आपल्या संस्थानातल्या अशा काही गोष्टी असते ती बाहेरून आलेल्या लोकांना दाखवायची. तर ते वसतिगृह वगैरे बघून आले वाड्यावर, त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे झाला, आणि महाराजांना अभ्यंकराने विचारलं. महाराज म्हणजे तुम्ही तर सगळे जातीभेद मोडून काढायची प्रक्रिया चालू केलेली आहे, सामाजिक बदल करायचा म्हणताय, आणि मी ज्या वसतिगृहात गेलो ते त्या जातीची वसतिगृह आहेत. लिंगायत समाजाचं वेगळं, मराठा समाजाचं वेगळं, मुस्लिम समाजाचं वेगळं, ब्राह्मण समाजाचं वेगळं. ते असं का म्हणले? मला हे काय तुमचं धोरण पटलेलं नाही. महाराज म्हणले ठीक आहे, तुम्ही ब्रेकफास्ट घ्या म्हणले अभ्यंकर, आपण बोलू त्या विषयावर. त्यांना गाडीत घेतलं आणि सोनतळीला घेऊन गेले. नेमकं त्यावेळी घोड्यांना खाणं द्यायचा वेळ होता.
आणि मग त्या मोत्तद्दारांना सांगितलं की अरे संधी काढली का, संधी म्हणतात म्हणजे घोड्याला जे अन्न द्यायचं असतं त्याला संधी म्हणतात. अरे घोड्यानं संधी दिली काय म्हणली, तर नाही आत्ताच 12 वाजले, आता लगेच द्या ना म्हणले, दररोज 12 वाजता आपण देतो. एक काम कर म्हणले, सगळी संधी एकत्र टाक मध्ये आणि एका वेळी सगळी घोडी सोड म्हणली संधी खायला. आणि त्या मोत्तद्दारानं तसं केलं, संधी टाकली आणि घोडी जवळजवळ 70-80 घोडी त्या काळात, म्हणजे मी स्वतः बघितले त्यावेळी 70-80 होते एक 25 वर्षापूर्वी, आता नाही तिथं घोडी काय. आणि शाहू महाराजांनी ती घोडी सोडायला सांगितली. जी सशक्त घोडी होती, जी सुदृढ घोडी होती, ती पुढं आली आणि त्यांनी संधी सगळी संपवली. आणि जी अशक्त होती, दुर्बल होती किंवा वयानं थोडी कमी घोडी होती, त्यांना बिलकुल काय मिळालं नाही. आणि अभ्यंकर बघितलं काय म्हणले, जी सशक्त आहेत घोडी त्यांनाच ते मिळालं आणि जी अशक्त साधी आहेत त्यांना मिळालं नाही. मी जर वसतिगृहात असं केलं असतं, जर जे जातीनं उच्च आहेत किंवा बलदंड आहेत त्यांनाच सगळ्या सुविधा मिळणार आणि गरीब मागासवर्गीय दीनदलित यांना काही मिळणार नाही, म्हणून मी ते केलं आहे. अभ्यंकर म्हणले, महाराज तुम्ही लय हुशार म्हणले, माझे शब्द मागे घेतले. भरपूर वेळ झाला आहे, खूप गोष्टी माझ्याकडे आहेत महाराजांच्या, पण तरीसुद्धा 1-2 गोष्टी मला सांगणं महत्त्वाचं वाटते, तेवढ्या 2 सांगतो. आणि शाहू महाराजांनी जे सामाजिक काम चालू केलं होतं त्यामध्ये त्या सामाजिक कामामुळं त्यांना 2 प्रकारचे शत्रू निर्माण झाले. एक तर स्वकीय आणि दुसरी गोष्ट परदेय म्हणजे परकीय जे राज्य होतं ते. कारण त्यांनाही असं वाटत होतं की असा राजा जर मोठा झाला तर उद्या आम्हाला हाकलायला कमी करणार नाही जनता, तेव्हा ही जनता शहाणी मुनी असं त्यांना वाटत होतं. आणि आपल्यातल्या काही लोकांना महाराज मोठं व्हावेत असं वाटत नव्हतं, कारण धर्माचा एक पगडा होता. तर अशावेळी महाराजांच्या विषयी ब्रिटिश गव्हर्नमेंटचे काही लोकांनी कान भरले काय. आणि मग इंग्रजांनी त्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही निलंबित करू, म्हणजे निलंबित करू. पण त्यावेळी महाराजांनी जे ब्रिटिशांना उत्तर दिले ते फार मार्मिक आहे आणि अतिशय धैर्यपूर्ण आहे, अतिशय धाडशी महाराजांचं ते विधान आहे. ते म्हणतायत, तुम्ही मला गादीवरून काढण्याची भाषा कशाला बोलता, तशी वेळ येण्यापूर्वीच मी होऊन राजीनामा देईन, परंतु एक सांगतो, बहुजन समाजाच्या उद्धाराचे जे पवित्र कार्य मी हाती घेतले आहे ते मात्र प्राण गेला तरी सोडणार नाही. केवढं मोठं त्यांचं त्यावेळेचं धाडस आहे. ब्रिटिशांना असं थेट सांगणं हे फार मोलाचं होतं. असा हा सर्वसामान्य समाजाला आपला वाटणारा असा हा राजा होता. त्यांच्या 2 गोष्टी सांगतो आणि इथं थांबतो. शाहू महाराजांना इटलीवरून स्पेनवरून ज्यावेळी जाऊन आले त्यावेळी त्यांना तिकडलं हवामान जर असं तिकडं फार दमट हवामान असतं, थंडीचं हवामान असतं आणि महाराजांना ते सोसलं नाही आणि त्याने इन्फ्लुएन्झा हा आजार झाला. इन्फ्लुएन्झा म्हणजे आत्ताचा फ्लू किंवा टायफॉईड म्हणा. आणि मिरजेचे डॉक्टर होते जे वॉनलेस ते त्यांना तपासत होते, मिरजेहून येऊन बेत. आणि महाराजांना घरात बसायची सवयच नाही हो, वाड्यावर बसायची, कायम जनतेत मिसळणारा हा राजा. आणि मग त्यांनी मग ते वॉनलेसना विचारलं, अहो डॉक्टर मी किती दिवस मला असं बंदीखान्यात तुम्ही ठेवणार. वॉनलेस म्हणले, नाही नाही जायला हरकत नाही, मोकळ्या हवेत थोडंफार फिरा, पण पत्ते पाणी सांभाळा. मग ते त्यांच्या खाजगी कारभारी जो होता त्याला वॉनलेसनी सांगितलं आहे की त्यांच्या पत्ते पाण्याकडे तू जातीनं आणि कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे म्हणले. आणि एके दिवशी बाहेर पडले महाराज, खडखड्यात घेतले सगळे सरदार कारभारी आपले गेले. आत्ताचं जे राजेंद्रनगर आहे त्या ठिकाणी कंदार वाट्याची वस्ती होती, म्हणजे दारू गाळून दारू तयार करणारी वस्ती त्या काळात. त्यावेळी ते चालायचं. आणि महाराजांचा खडखडा तिथं आला आणि त्याच दिवशी तिकडं रानडुकरांनी फार कर केला होता
म्हणून त्या कंजारपट समाजातील लोकांनी एक डुक्कर मारलं होतं आदली दिवशी. आणि महाराज आले म्हटल्यानंतर ते आली की सगळे ते कंजारपट एक असं मोगा म्हणजे आपण घागरीसारखं असं मातीचं हे असतो बघा, पूर्वी मोगा म्हणायचे, आता काय म्हणतात माहीत नाही मला. तर त्या मोग्यातनं त्या डुकराचा एक रसा असं त्याला सागुती म्हणतात, सागुती. मग महाराजांचा रथ त्याने थांबवला. महाराज म्हणले, का रथ, का माझा रथ थांबवलास? काय म्हणले, महाराज काल डुकार मारले आणि सागुती केली आहे जी. सागुती कुठं आहे? ठीक आहे म्हणजे. महाराजांनी हातात घेतले. तोपर्यंत कारभाऱ्यांचा दंगा तो झाला. अहो महाराज, तुम्हाला पथ्य आहे, ऑनलाईन डॉक्टरनी सांगितले आम्हाला पथ्यात तुम्ही पळायला पाहिजे, ते काय घेऊ नका. अहो ते कसली माणसं, काय माणसं. दंगा झाला. महाराजांनी सरळ तो मोगा तोंडाला लावला आणि गॅट ते सागुती प्यायली. सगळे घाबरले. आता महाराजांना काय होणार? आमच्यावर तर जबाबदारी होती महाराजांना पथ्य पाणी सगळे सांभाळायचे. महाराज जे म्हटले ते फार मोलाचं आहे. महाराज म्हटले, अरे तुझ्या त्या डॉक्टराच्या औषधानं मी बरा होणार नाही. त्या दीनदलित आणि गोरगरिबांच्या हृदयात माझ्याविषयी जे प्रेम आहे तेनंच मी बरा होणार आहे. आणि म्हणून मी हे सागोती घेतली आहे. म्हणजे महाराजांचं किती प्रेम होतं साध्या सामान्य माणसांच्यावर. तसंच तुम्हाला सांगतो, शेवटची कथा एक सांगतो आणि इथं थांबतो. तत्पूर्वी महाराजांनी इथल्या कलेला फार मोठं उत्तेजन दिले. आपल्याला माहिती आहे, मग बालगंधर्व असतील, केशवराव असतील, गणपतराव जोशी असतील, गोविंदराव टेंबे असतील, आणि औद्योगिकसुद्धा इथं फार मोठं काम केले. शाहू मिलचं कापड आज आपल्याला बघायला मिळत नाही, पण अतिशय दर्जेदार असं कापड त्या काळात महाराजांनी हे केलेलं आहे. महाराजांच्याकडं फार वेळ घेत नाही, शेवटचीच एक गोष्ट महाराजांची सांगतो. त्यामुळे महाराज काय होते आणि काळाच्या पुढे किती वर्ष हा माणूस माणसातला एक महापुरुष म्हणून होता हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. महाराज बाहेर गावावरून आले की त्यांना एक मसाज करायची सवय होती, मसाज करून घ्यायची. आणि डंग्या धनगर म्हणून एक मसाजर होता आणि त्याला अरे बोलवून आण म्हणायची आणि मसाज करून घ्यायची त्याच्याकडे. तो अतिशय उत्तम मसाज करायचा, पण बोलायचा जास्त मसाज करताना, फार बडबड करायचा. त्याविषयी महाराज जरा कंटाळून आलते आणि ह्याची बडबड काय थांबना. महाराज म्हणले, हिच्यात जराशी खोड मोडूया म्हणजे आपण. आणि मसाज करायला चालू केलं. अर्धा पाऊण तास झाला की महाराज थांब म्हणले की थांबायचं, अशी पद्धत होती. आज अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तास झाला, 1.5 तास झाला, महाराज काय त्याला थांबत म्हणेना. ते दमलं राव. महाराजांचा देह केवढा, आणि मसाज करून करून त्याला घाम्याघूम झाला, थकला धनगरती. तरी पण महाराज काय त्याला, महाराजांच्या लक्षात आलं हे दमले आता, तरी महाराज काय त्याला थांब म्हणणार. आणि रिवाज काय, महाराज थांब म्हणल्याशिवाय थांबायचं नाही. शेवटी ते महाराजांच्या पलंगावर असं पडलं धनगर, झोपलं तिथं. महाराज हळूच उठली आणि महाराजांची एक जॉर्जेट शाल होती चांगल्यातली, ती शाल महाराजांनी त्याच्या अंगावर घातली धनगराच्या, आणि त्याचं घोंगडं घेतलं आणि ते घोंगडं खाली टाकलं आणि त्या घोंगड्यावर आपण स्वतः झोपले. पाठ झाली. दंग्या धनगराला जाग आली की इकडे तिकडे बघायला महाराज कुठे दिसेना. महाराज जरा गंमतच करायची. महाराज आधीच उठून जरा बाहेर जाऊन की नाही दार असं किलकिल करून बघत होते, हे काय करते. अरेच्छा, महाराजांच्या पलंगावर आपण झोपलो. तू शिसवी पलंग दिलं हे जातीने धनगर, आणि महाराजांच्या पलंगावर आपण झोपलो. काल काय आपण दारू पिऊन होतो का काय म्हणले, काय आपल्याला लक्षात होते. लाट लाट लाट, आता काय खरं नाही म्हणला, आता मी मेलोच. महाराज आले. महाराज याला काही लक्ष दिलं नाही. दरवाजा उघडून आत आले. महाराजांच्या तोंडावर हसू होतं, पण महाराजांनी दाखवलं नाही. ते उतरलं पलंगावरनं आणि महाराजांचं पाय धरलं. महाराज, चुकलं माझं, तुमच्या पलंगावर मी झोपलो, काय दमल्यावर मी मसाज करून, आणि मला झोप लागली आणि मी झोपलो. महाराज काय म्हणतात बघा, अरे मग काय त्यात झालं. नाही म्हणले, तुमच्या पलंगावर मी कसा झोपायचा, मी जातीने धनगर, तुम्ही राय. अरे तू पण माणूस, मी पण माणूस, मी पण त्याच्यावर झोपतोच की, तू झोपलास म्हणून काय झालं. आणि पुढं काय बोलले
हे खरोखर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे. तो काळ आठवा. आणि त्यावेळी महाराज त्याला म्हटले त्याच्या भाषेत, हे बघ ढंग्या, परत केव्हा निजूसं वाटलं तर ईद जा, परत कधी निजूसं वाटलं तर ईद जा, हे शाहू महाराजांचं वाक्य. आणि एका धनगराबद्दल, हा राजा केवढा मोठा होता की तुमच्या लक्षात येईल. सर फ्रेजर हे त्यांचे गुरु होते आणि खऱ्या अर्थानं त्यांना तयार केलं. सर फ्रेजरने त्यांना महात्मा फुलेंबद्दल माहिती दिली आणि खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात ते महात्मा फुलेंना आपले गुरु मानत होते. आणि शासकीय आणि प्रशासकीय व्यवहारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ते गुरु मानत होते. म्हणजे त्यांचे विचार त्यांनी, आणि महात्मा फुलेही शिवाजी महाराजांची हे होते. आणि म्हणून त्या गुरुचं स्मरणसुद्धा या निमित्तानं करावं म्हणून फुलेंच्या 1-4 ओळी मी सांगतो. माझ्या पाठोपाठ सर्व विद्यार्थ्यांनी म्हणावं अशी माझी विनंती आहे. आणि इथं मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो आहे. तर फुले म्हणतायत आणि फुलेंच्या त्या म्हणण्याला पण प्रचंड मोठा अर्थ आहे बरं काय मित्रांनो. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काडी भंडाचा तो नीर, सत्य आहे ज्यांचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपे जळे मणी, खरे सुख नटा नोव्हे, सत्य ईशावर जो पाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंबा पेटू नका, व्यर्थ डंबा पेटू नका, व्यर्थ डंबा पेटू नका. धन्यवाद. मला सर्वांनी ऐकून घेतलं. शाहू महाराजांच्या त्या कर्तृत्वाला आणि त्या कर्तृत्वाच्या उंचीला एवढे मोठे माझे हात नाहीत की मी ती पोचू शकू. पण माझ्या जसं एक लहान मुलगा गीत म्हणतो किंवा कथा सांगतो आणि तसे बोल बोबडे माझे काही 4 गोष्टी तुम्हाला तुम्ही ऐकून घेतल्या, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि राजर्षी शाहू महाराजांच्या त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मी अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणांवर आणि विश्वासू जनांवर राज्य करणारा राजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांचे अनेक अज्ञान पैलू तुम्ही आमच्यासमोर उभे केले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर